सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलो तिवंदा चौकमध्ये। तिथे बघणार आहोत बुधा हलवाई आणि नाशिककरांची लगबग बघता गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व नाशिककरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि गुढीपाडवा म्हटलं की बुधा हलवाई यांचं गोड असं नातं, गोड नातं म्हटलं की श्रीखंड आले, बासुंदी आली, जिलेबी आली। चला बुधा हलवाई यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। राजेंद्र बुधाजी वाघ, सगळ्या नाशिककरांना आमच्या बुधा हलवाई परिवारातर्फे पाडव्याच्या नवीन वर्षाच्या गोडगोड शुभेच्छा। आणि आपलं बुधा हलवाई बासुंदी आणि श्रीखंड कसं बनतं? आता बासुंदी हा पदार्थ तर असा आहे की हा रोज ताजा बनवावा लागतो आणि ताजाच वापरला जायला पाहिजे। ही बनवून ठेवायची वस्तू नाही आहे। ताजं दूध बोलवून सकाळी पहाटे आम्ही 5 वाजता सुरुवात करतो, 4:30-5 वाजता, आणि मग साधारण 9 वाजता 9:30 वाजता बासुंदी विक्रीला उपलब्ध होते। आणि श्रीखंड कसं बनतं? आणि श्रीखंड जे आहे ते आम्ही दूध बाजाराशिवाय दूध वापरत नाही, आणि त्या दुधापासून ताजं श्रीखंड बनवायचं आणि ताजं गिऱ्हाईकांना द्यायचं, हे मेन आमचं प्रिन्सिपल असतं। आणि बुधा हलवाईचा टायमिंग काय असतो? काही नाही, आता सणासुदीच्या वेळेस सकाळी 6 पासून चालू होतं आणि रात्री 11-12 वाजता सणासुदी। आणि इथला ॲड्रेस काय बुधा हलवाईचा? हा तिवंदा चौकात एक आमची ब्रँच आहे, म्हणजे जिलेबीची पण आणि मिठाईची पण। तसेच गंगापूर रोडला पण आहे, नंतर माऊली लॉन्सच्या इथे पण आहे, नाशिक रोडला पण आहे, द्वारकेवर पण आहे। म्हणजे आता बुधा हलवाईच्या 5 ते 7 शाखा नाशिकमध्ये चालू झाले, सगळीकडे आहे। गिऱ्हाईकांच्या सोयीनुसार जिकडे तिकडे जवळच्या जवळ पडलं पाहिजे, ट्रॅफिकमध्ये यायचा गिऱ्हाईकांना त्रास व्हायला नको। आणि सगळ्या नाशिककरांचं आमच्यावर भरभरून प्रेम आहे आणि प्रचंड विश्वास आहे, आणि आमच्या वडिलांची जे बुधा शेठ आहे त्यांची प्रचंड पुण्यही आमच्या तिन्ही भावांच्या मागे। आणि बुधा हलवाई आणि नाशिककरांचं गोड असं नातं आहे। हो, ते तर आहे। चौकमध्ये तुम्ही ही जी गर्दी लगबग बघताय, ही फक्त गुढीपाडवा आणि बुधा हलवाई यांच्याकडील जिलेबी, बासुंदी, श्रीखंड आणि गुलाबजाम करता खूपच गर्दी असते। गुढीपाडवा म्हटलं की बुधा हलवाईचं वेगळंच गोड नातं आहे। चला नाशिककरांकडून जाणून घेऊ का येथील श्रीखंड, बासुंदी, गुलाबजामुन तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि जिलेबी कशी वाटते। आम्ही प्रत्येक सणाला बुधा हलवाई यांच्याकडून श्रीखंड, बासुंदी अशा प्रकारचे पदार्थ विकत घेत असतो। जिलेबी पण प्रसिद्ध आहे, नाशिकमध्ये 1 नंबर आहे। श्रीखंड, बासुंदी याला जिल्ह्यामध्ये तोड नाही। हलवाईकडून पाडव्याच्या खूप शुभेच्छा। नाशिकची जिलेबी आणि बुधा हलवाईची जिलेबी नाही खाल्ली तर काय केलं मग? वन ऑफ दी बेस्ट जिलेबी आहे ही। जवळपास कॉलेजला असल्यापासून इथे येतोय। गुढीपाडवा म्हटलं का एकच नाव वाटतं श्रीखंड खायचं, ते म्हणजे फक्त बुधा हलवाईकडील आम्रखंड। मला तर येथील आम्रखंड खूपच आवडते। तसेच तुम्ही अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि विसरू नका, तिवंदा चौकात आले तर बुधा हलवाई यांच्याकडे श्रीखंड जरूर ट्राय करा। बासुंदी कशी वाटते? सुंदर असते, आणि आम्ही दोन बासुंदी घेतली, जिलेबी बासुंदी सुंदर असते। बुधा हलवाई यांच्याकडील श्रीखंड खरेदी केल्याने आता गंगा घाटवरती गुढीपाडव्याची खरेदी करूया। आता आपण सांडव्याच्या देवीचं दर्शन करूया आणि तसेच नाशिक महानगरपालिकेने नवीन वर्षाच्या स्वागताला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची रांगोळी केलेली आहे, ती बघूया।
नवीन वर्षाची सुरुवात साईबाबाच्या दर्शनाने करूयात।